उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे येत असल्याने मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. आज 3 डिसेंबर रोजी राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेच्या शक्यतेमुळे सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय. मंगळवारी म्हणजेच काल 2 डिसेंबर रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे 33 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज 3 डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. उर्वरित राज्यात गारठा कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरातील डिटवाह चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर त्याचे अवशेष असलेले तीव्र कमीदाब क्षेत्र म्हणजेच डिप्रेशन उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ सक्रिय आहे. या प्रणालीचे केंद्र चेन्नई पासून 40 किलोमीटर पूर्वेकडे, पद्दुचेरी पासून 120 किलोमीटर ईशान्येकडे, कुड्डालोर पासून 140 किलोमीटर ईशान्येकडे, नेल्लोर पासून 190 किलोमीटर आग्नेयेकडे होते. किनारपट्टीलगत प्रणालीची तीव्रता ओसरून जाणार आहे.